नमस्कार. मॅजिकल लाईफ विथ मृणाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज तिसऱ्या माळेची माहिती सांगणार आहे. हिंदू देवी देवता केवळ आशीर्वाद देणाऱ्या नाही, तर प्रसंगी युद्ध करून शत्रूचा निष्पाप करणाऱ्या आहेत. म्हणून त्या शास्त्र आणि शस्त्रधारी आहेत. देवीचे हे रूप त्याचेच प्रतीक. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी भगवतीचे चंद्रघंटा या नावाने पूजन होते. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. देवीच्या या रूपात तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. याच कारणाने तिला चंद्रघंटा म्हणले जाते. अतिशय तेजस्वी रूप धारण केलेली देवी चंद्रघंटा. श्री सुक्तात वर्णन केल्याप्रमाणे हिरण्यवर्ण अर्थात सुवर्ण तेजाची झळाळी ल्यालेली आहे. तिला 10 हात आहेत. या 10 हातांमध्ये खडग, बाण आणि अन्य शस्त्रास्त्र हाती घेतलेले आहेत. देवी सिंहावर रूढ झालेली आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी देवी ज्यावेळेस रणांगणावर उतरली तेव्हा तिच्या नुसत्या घंटेच्या नादाने त्रिलोक हादरले. नवरात्रीच्या पूजेत तिसऱ्या दिवसाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रवेश करते. या स्थितीत गेलेल्या साधकाला देवी चंद्रघंटेच्या अस्तित्वाची जाणीव होते. तसेच दिव्य सुगंध तसेच दिव्य ध्वनी याचीही अनुभूती येते. देवी चंद्रघंटेच्या आशीर्वादाने साधकाचे पापक्षालन होते व ध्येयाआड येणारी संकटे दूर होतात. देवीची आराधना निश्चित फलदायी आहे, परंतु देवीचे रूप साधकाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ देते. तिचे वाहन सिंह पराक्रमी आणि निर्भय होण्याची शक्ती देते. तिचा घंटानाद भक्तांना वाईट ध्वनी लहरी तसेच निराशाजनक विचारांपासून दूर ठेवतात. दुष्टांचे दमन आणि विनाश करण्यात सदैव तत्पर असणारी देवीचे रूप अतिशय सात्विक आहे. जे पाहता साधकाला प्रचंड दिलासा मिळतो, मन शांती मिळते. म्हणूनच असे म्हणले जाते की देवीची चंद्रघंटेची उपासना करणाऱ्या उपासकाला बुद्धी, शौर्य, तेज त्याचबरोबर विनम्रता अंगी बाणली जाते. देवीच्या मुखावर अलौकिक तेज भक्तालाही लाभते. देवी आपल्या करुणामयी दृष्टीने प्रत्येक उपासकास प्रेम, वात्सल्य आणि मायेचा वर्षाव करते आणि दृष्टांना दंड देते. आपल्यालाही काया, वाचा आणि मनाने देवीला सर्वस्व अर्पण करायचे असेल तर तिच्या ठायी निस्सीम श्रद्धा हवी. देवीकडे ऐहिक सुखाची मागणी न करता तिच्यासारखे शूरत्व, वीरत्व मागावे. समाजकंटकांचा नायनाट करण्यासाठी बळ मागावे. आपण ज्या आराध्य दैवताची उपासना करतो त्याचे थोडे तरी गुण आपणही अंगीकारले पाहिजेत. अन्यथा शक्ती उपासक म्हणून घ्यायचे आणि संकटकाळी पळ काढायचा असा दुटप्पीपणा देवीला आवडत नाही. अन्यथा अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो. आपल्या दैवतांनी नेहमीच प्रसंगाशी 2 हात करण्याची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच देवीच्या पूजे इतकाच आपल्या कर्तृत्वाचाही डंका वाजेल. तेव्हा शत्रू भीतीने दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही. ही मानसपूजा देवालाही अपेक्षित आहे. आपण ती करूया आणि एकमुखाने म्हणूया जगदंब. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा.